भविष्य सांगण्याच्या बहाण्याने फसवणूक, 2 आरोपी जेरबंद. वृद्धांना लक्ष्य करून भविष्य सांगण्याच्या बहाण्याने सोन्याच्या अंगठ्या लंपास करणाऱ्या 2 आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 1,20,000 रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या. संतोष गायकवाड केडगाव आणि अरुण निंबाळकर सावेडी यांची अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना पकडून गुन्ह्याची कबुली मिळवली आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलउमे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, प्रवीण पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, राहुल शिंदे आदींनी या पथकाने केली आहे. दिनांक 28/3/2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा केडगाव वेस या ठिकाणी आणि दुसरी घटना आहे ती पुन्हा एस टी स्टँड या ठिकाणी बसची वाट पाहत असताना 2 वेगवेगळ्या ठिकाणी हे जे वयस्कर लोक आहेत तर या लोकांचा त्यांना भविष्य सांगतो म्हणून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेतली, ती 20 रुपयाच्या नोटेमध्ये गुंडाळली आणि ती त्या संबंधित जे पीडित किंवा फिर्यादी आहेत त्यांच्या पिशवीमध्ये ठेवली. अशा पद्धतीचा बहाणा केला आणि त्या 2 अंगठ्या पळून नेल्याच्या 2 घटना घडलेल्या होत्या. त्या अनुषंगानं कोतवाली पोलीस स्टेशनला CR नंबर 217/2026 आणि 218/2026 हे फसवणुकीची जी कलमं आहे त्याच्यामध्ये 318(4), 316(2) तर या कलमांमुळे आम्ही गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यानुसार आमच्या DB पथकाचे अधिकारी प्रवीण पाटील आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी शोध घेत होते आणि शोध घेत असताना 2 आरोपी आम्ही त्या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत. तर या 2 आरोपींना आज गुन्ह्याच्या याच्यामध्ये अटक करून आम्ही PCR घेतली आणि त्या PCRच्या दरम्यान त्यांच्याकडनं या 2ही अंगठ्या आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत. तर या फिर्यादींचा हा जो मुद्देमाल आहे तर त्यांना आम्ही जो आमच्याकडे प्रभारी अधिकाऱ्याला असणाऱ्या पॉवरच्या अंडर आम्ही तात्काळ त्यांना परत देणार आहोत.